जय माता लक्ष्मी. नमस्कार मित्रांनो, यू थिंक 24 या चॅनलवर आपलं स्वागत आहे. जो कोणी हा व्हिडिओ पाहत असेल आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल, लाईक करेल आणि सबस्क्राईब करेल, लक्ष्मी माता त्याची झोळी आनंदाने भरून टाकेल, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल आणि त्याच्या घरात अन्न आणि धनाचा भरपूर अंश भरेल. आपल्या सर्व भक्तांचे एकत्र येण्यासाठी आपले धन्यवाद. या कथेला सुरुवात करूयात. दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे पाडवा, बळी प्रतिपदा, ज्याला पाडवा म्हणूनही ओळखले जाते. हा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी भक्त बळीराजा यांना श्रद्धा आणि भक्तिपूर्वक पूजा करतात. हा सण दैत्यांच्या विजयाचा प्रतीक आहे, कारण यामध्ये बळीराजा विष्णूच्या इच्छेनुसार यमलोकात पाठवला गेला. भक्तांच्या हृदयात बळीराजा यांचा महिमा एक वेगळा रंग भरतो. बळी प्रतिपदाला भक्तांच्या एकतेचं आणि समर्पणाचं प्रतीक मानलं जातं. चला या सणाचे विविध पैलू जाणून घेऊयात. बळी प्रतिपदा म्हणजे काय? बळी प्रतिपदा, ज्याला पाडवा म्हणूनही ओळखले जाते, हा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीचा साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी बळीराजा यांना मान दिला जातो, जो दैत्यांचा राजा होता. हा सण दैत्यांच्या विजयाचं प्रतीक आहे, कारण यामध्ये बळीराजा विष्णूच्या इच्छेनुसार यमलोकात पाठवला गेला. भक्तांच्या हृदयात बळीराजा यांचा महिमा एक वेगळा रंग भरतो. बळी प्रतिपदाला भक्तांच्या एकतेचं आणि समर्पणाचं प्रतीक मानलं जातं. बळी प्रतिपदा साजरा करण्याची पद्धत काय आहे? या दिवशी घराघरात पूजा आणि विविध रीतिरिवाजांप्रमाणे बळीराजा यांचे स्वागत केले जाते. लोक रंगीबिरंगी रांगोळी काढतात, घर सजवतात आणि बळीराजा यांची विशेष पूजा करतात. घरी तयार केलेल्या विविध व्यंजनांची वर्तमन साजरी केली जाते, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन आनंद साजरा करतात. या दिवशी बळीराजा यांना वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची अर्पण करणे, खास पूजा करून त्यांचे स्वागत केले जाते. बळीराजा यांची पूजा का केली जाते? बळीराजा यांना पूजा करण्याचे कारण म्हणजे समर्पणाचा आणि त्यागाचा संदेश. बळीराजा दैत्यांच्या साम्राज्याचा राजा नसून त्याने देवता सर्वांवर विजय मिळवला होता. प्रत्येक वर्षी त्याला मान देऊन भक्तांनी त्याची पूजा केली होती, त्यामुळे भक्तांना त्याच्या कृपेचा आशीर्वाद मिळतो. बळीराजा यांची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनात धन, समृद्धी आणि सुख येते. लक्ष्मीपूजन आणि बळी प्रतिपदा यामध्ये काय संबंध आहे? लक्ष्मीपूजन आणि बळी प्रतिपदा यामध्ये एक महत्त्वाचा संबंध आहे. दोन्ही सण समृद्धी आणि ऐश्वर्याचं प्रतीक आहेत. लक्ष्मीपूजनाच्या काळात धन, वैभव आणि समृद्धी मिळवण्यासाठी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. बळी प्रतिपदाच्या दिवशीही बळीराजा यांना पूजा करून भक्त धन आणि समृद्धी मिळवण्याची इच्छा व्यक्त करतात. या सणांच्या माध्यमातून भक्त त्यांच्या आयुष्यातील सर्व समस्या आणि संकटावर मात करण्यासाठी प्रार्थना करतात. या दिवशी कोणते विशेष खाद्यपदार्थ तयार केले जातात? बळी प्रतिपदा साजरी करताना विशेष खाद्यपदार्थ केले जाते. यामध्ये पुरी, भाजी, गोड शिरा, चिवडा, कडवळ आणि विशेष प्रकारच्या चटणींचा समावेश असतो. या दिवशी गोड पदार्थांचे महत्त्व असते, कारण गोडाचे सेवन समृद्धी आणि सुखाची शुभेच्छा दर्शवते. विशेष म्हणजे या दिवशी घरातील सर्व सदस्य एकत्र येऊन खाण्याची मजा घेतात, जेणेकरून सणाच्या आनंदात सहभागी होतील. बळी प्रतिपदाच्या दिवशी घर सजवण्याच्या विशेष पद्धती काय आहेत?
घर सजवताना मुख्य प्रवेशद्वारावर रंगीबेरंगी रांगोळी काढली जाते. तसेच बळीराजा यांची मूळ किंवा चित्र ठेवले जाते, जिथे विशेष पूजा केली जाते. घरातील सर्वात महत्त्वाचे ठिकाण म्हणजे पूजास्थान, जिथे विशेष पूजा केली जाते. घर सजवण्यासाठी कागदी फुलांचे गुच्छ, कंदील आणि इतर सजावटीच्या वस्तू वापरण्यात येतात, ज्यामुळे घरात आनंदाची व आनंदी वातावरण तयार होते. या दिवशी उपासना करण्याच्या रीतिरिवाजांविषयी माहिती द्या. बळीप्रतिपदावर लोक बळीराजा यांना पूजणारे मंत्र उच्चारून त्यांना हळद, गूळ आणि इतर सामग्री अर्पण करतात. बळीराजा यांना ओवाळा देऊन पूजा केली जाते. विशेष पूजा करण्यात येते, जिथे सर्व कुटुंब एकत्र येते आणि धार्मिक गाणीही गातात. हा सण एकत्र येण्याचा, प्रेम व्यक्त करण्याचा आणि सर्वांच्या आयुष्यातील समृद्धीची आकांक्षा व्यक्त करण्याची संधी असते. बळीप्रतिपदा सणाचे धार्मिक महत्त्व काय आहे? या सणाचे धार्मिक महत्त्व म्हणजे बळीराजा यांचा संदेश, जो त्याग, प्रेम आणि समाजासाठी काम करण्याचा असतो. यामुळे भक्तांची समर्पणाची भावना वाढते. या सणाच्या माध्यमातून भक्त आपापसात एकता, प्रेम आणि ऐक्याच्या भावनेची जाणीव करतात. बळीराजा यांना पूजले जाणारे मंत्र आणि गाणी भक्तांना आध्यात्मिक प्रेरणा देतात. बळीप्रतिपदाच्या दिवशी कोणते अनुष्ठान केले जाते? या दिवशी रंगपंचमी खेळली जाते, ज्यामध्ये रंगाची उधळण केली जाते. हा सण आनंद, ऐक्य आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. अनेक ठिकाणी खास कार्यक्रम आयोजित केले जातात, जिथे लोक एकत्र येऊन गाणी गातात, नृत्य करतात आणि आनंदाचा अनुभव घेतात. बळीराजा यांना मान देताना समाजातील एकतेचा संदेश व्यक्त केला जातो. बळीराजा यांचा संदेश काय आहे? बळीराजा यांचा संदेश म्हणजे भक्तांना संरक्षण देणे, प्रेम, शांती आणि समृद्धीच्या मार्गाने चालणे. बळीराजा सर्व भक्तांच्या हृदयात एक आदर्श व्यक्तिमत्व आहे, जो संघर्ष करूनही शांती आणि प्रेम याबद्दल संदेश देतो. बळीप्रतिपदाच्या दिवशी बळीराजा यांना केलेली पूजा भक्तांच्या जीवनात एक नवीन दिशा देऊ शकते. बळीप्रतिपदा सणाच्या ऐतिहासिक मागील घटना सांगा. बळीप्रतिपदाचा इतिहास हिंदू पुराणामध्ये आहे, जिथे बळीराजा आणि भगवान विष्णू यांच्यातील संघर्षाची कथा सांगितली जाते. विष्णूने बळीराजा याला त्रिपुरासुराच्या कथेप्रमाणे पराजित केले आणि त्याला यमलोकात पाठवले. बळीराजा नंतर भगवान विष्णूच्या इच्छेनुसार प्रत्येक वर्षी आपल्या भक्तांकडे येतो, ज्यामुळे भक्त त्यांची पूजा करतात. बळीप्रतिपदा आणि हनुमान जयंती यामध्ये काय भिन्नता आहे? बळीप्रतिपदा हा सण बळीराजा यांना मान देतो, तर हनुमान जयंती भगवान हनुमान यांचा जन्मदिवस साजरा करते. दोन्ही सण भिन्न असले तरी भक्तांच्या समर्पणाची भावना सामायिक आहे. भक्त आपल्या श्रद्धेनुसार या सणामध्ये सहभागी होतात आणि त्यांच्या धार्मिक विश्वासानुसार पूजा करतात. बळीप्रतिपदा साजरा करण्याच्या पद्धतीमध्ये कोणत्या भिन्नता आहेत? विविध प्रांतांमध्ये बळीप्रतिपदा साजरा करण्याच्या पद्धती भिन्न असू शकतात. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात या दिवशी विशेष खाद्यपदार्थ आणि अनुष्ठान केले जातात. विविध प्रांतांमध्ये बळीप्रतिपदा साजरा करण्याच्या पद्धती भिन्न असू शकतात. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात या दिवशी विशेष खाद्यपदार्थ आणि अनुष्ठान केले जातात, तर कर्नाटकामध्ये विविध कलेचा समावेश केला जातो. यामुळे या सणाची महत्त्वाची भूमिका भक्तांच्या जीवनात असते. बळीप्रतिपदा सणाचे सामाजिक महत्त्व काय आहे? या सणामुळे लोक एकत्र येऊन आपले सामाजिक संबंध दृढ करतात. एकत्र येऊन सण साजरा करणे प्रेम आणि ऐक्याची भावना वाढवते.
विशेषतः कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन आनंद साजरा करतात. हे सर्व समाजासाठी एक सकारात्मक संदेश घेऊन येते. बळी प्रतिपदावर लोकांनी एकत्र येण्याचे महत्त्व काय आहे? बळी प्रतिपदावर लोकांनी एकत्र येणे महत्त्वाचे आहे, कारण यामुळे समाजातील ऐक्य, प्रेम आणि सौहार्द वाढतं. एकत्र येऊन सण साजरा करणे एकत्रित आनंद घेण्याची संधी देते. या सणामुळे भक्तांचे सामाजिक संबंध दृढ होतात, ज्यामुळे समाजात एक सकारात्मक बदल घडतो. बळी प्रतिपदा सण साजरा करताना भक्त बळी राजा यांचा आदर करतात आणि त्यांच्या संदेशाचा आदानप्रदान करतात. या सणामुळे कुटुंबातील एकता, प्रेम आणि समर्पणाची भावना वाढते. बळीराजा यांचे पूजन केल्याने भक्तांच्या जीवनात धन, समृद्धी आणि सुख येते. या सणामुळे आपल्याला एकत्र येण्याची संधी मिळते आणि सामाजिक संबंध दृढ होतात. बळी प्रतिपदा म्हणजे आपल्याला श्रद्धेचा, प्रेमाचा आणि ऐक्याचा सण आहे, जो आपल्या भक्तांच्या हृदयात एक विशेष स्थान ठेवतो. या सणामुळे आपण आपल्या जीवनात बळीराजा यांचा संदेश स्वीकारून आपल्या समाजात प्रेम, शांती आणि समर्पण वाढवण्यासाठी प्रेरित होऊ शकतो. प्रतिपदाच्या दिवशी, या महत्त्वपूर्ण दिवशी सर्वांना बळीराजा यांचे आशीर्वाद प्राप्त व्हावे हीच अपेक्षा. मित्रांनो, ही होती बळी प्रतिपदा किंवा पाडव्याची कथा. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये आपले मत नक्की शेअर करा. आपली काळजी घ्या, सतर्क राहा, जागरूक राहा. धन्यवाद.